कॉकरोच जनता पार्टीनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय। पण आता राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कॉकरोच जनता पार्टीनं एक्सवरील अकाउंट हे ब्लॉक करण्यात आलं होतं। हे केवळ सोशल मीडियावर मीम्स आणि कार्टून्स पुरतं मर्यादित नाहीये, तर तरुणांची माथी भडकवण्याचा तर प्रयत्न नाहीये ना, असा संशय तपास यंत्रणांना आहे। आणि त्यामुळेच आता ही कॉकरोच जनता पार्टी तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे। पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। कॉकरोच पार्टी तपास यंत्रणांच्या रडारवर, तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न, सोशल मीडिया ट्रेंड हे काही षडयंत्र। कॉकरोच जनता पार्टी सध्या सोशल मीडियावर हा शब्द सर्वाधिक ट्रेंडिंग आहे। इंस्टाग्राम असो की फेसबुक, प्रत्येक ठिकाणी या कॉकरोच जनता पार्टीची चर्चा आहे। इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे। आठवड्याभरातच कॉकरोच जनता पार्टीनं कोट्यवधी फॉलोअर्स मिळवले। या बाबतीत त्यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांनाही मागे टाकलंय। देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे इंस्टाग्रामवर 9.1 मिलियन फॉलोअर्स आहेत। काँग्रेसचे 13.4 मिलियन, तर कॉकरोच जनता पार्टीचे 20.5 मिलियन फॉलोअर्स आहेत। असं आहे, ते फॉलोअर्स वाढायलाही वेळ लागत नाही, कमी व्हायला वेळ लागत नाही। शेवटी आउटपुट काय आहे ते महत्त्वाचं आहे। यावरून तुम्हाला सोशल मीडियावरच्या या कॉकरोच जनता पार्टीच्या ट्रेंडची कल्पना आली असेल। पण आता ही सीजेपी देशाच्या प्रमुख तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे। खरं तर सुरुवातीला सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टी ही सोशल मीडियावरची मीम्स आणि कार्टून ट्रेंड असावा असं वाटलं, कारण त्यात नीट पेपरफुटी, बेकारी, महागाईवर भाष्य करण्यात आलं। त्यामुळे लाखो तरुण कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स होत गेले। गंमत म्हणून बनवलेल्या पोस्टला लाखोंचे व्ह्यूज मिळाले, काहींनी तर कोट्यवधींचा टप्पा पार केला। पण आता हे प्रकरण सोशल मीडिया ट्रेंड पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये। सोशल मीडियावरचा हा असंतोष रस्त्यावर तर उतरणार नाही ना, अशी शंका सुरक्षा यंत्रणांना सतावू लागली आहे। त्यामागचं कारण आहे कॉकरोच जनता पार्टीचं नेटवर्क। ज्या वेगानं कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स वाढलेत, तो ट्रेंड सामान्य वाटत नाहीये। काही परदेशातील सोशल मीडिया युजर्सचा सहभाग त्यात असावा असा तपास यंत्रणांना संशय आहे। त्यामुळे या संदर्भातल्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि टेलिग्राम नेटवर्कचे जुने रेकॉर्ड तपासले जात आहेत। कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया पेजेस आणि टेलिग्राम ग्रुप्समध्ये परदेशी युजर्सचा सहभाग उघड झालाय। काही पाकिस्तानी अकाउंट्समुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्यात। हा ट्रेंड न राहता आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील मुद्दा बनलाय। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केलं। केंद्रीय तपास यंत्रणा आयबीनं देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचं म्हटलंय। सोशल मीडियावर अधूनमधून वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात, पण कॉकरोच जनता पार्टीनं केवळ सोशल मीडिया युजर्स नाही, तर देशातील तपास यंत्रणांची झोप उडवली आहे। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आली आहे, एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।